पुढील पुरस्कार विजेते आहेत श्री सुमित भोसले. सावंतवाडीचे सुपुत्र व कॅलिफोर्निया 30चे श्री सुमित भोसले यांना नवउद्योजक भांडवल व नफा या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोकणात शेळीपालन होत नाही असा समज असूनही श्री सुमित भोसले यांनी हा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाच आणि कोकणवासियांना आर्थिक उत्पन्नाचा एक चांगला पर्याय मिळवून दिला. म्हणजे हापूस आंबे तर विकतातच आहेत, आता शेळीपालनाचा एक नवीन व्यवसाय त्यांनी चालू करून दिलाय. तसेच या व्यवसायाबद्दल सल्ला व मार्गदर्शन सुद्धा ते करीत आहेत. मी श्री सुमित भोसले यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो व श्री ॲग्नेलो राजेश अताडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानपत्र द्यावे. लांजेवार सरांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र द्यावे व रचनाला विनंती करतो की त्यांनी भेटवस्तू द्यावी. सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम अमित बागवे, रचना बागवे आणि अर्थसंकेत आणि त्याचबरोबर सर्व मान्यवर यांचे खूप खूप आभार. आणि विशेषतः अर्थसंकेतचे आभार यासाठी की आमच्यासाठी जी कॅटेगरी त्यांनी निवडली आहे नफा व भांडवल आणि ती अगदी उद्योग किंवा बिझनेसशी रिलेटेड आहे. वेरॅज आम्ही जे काम करतोय हे मूलतः बेसिकली शेती किंवा फार्मिंगशी रिलेटेड आहे. पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की फार्मिंग किंवा शेतकरी म्हणून आमच्याकडे न बघता एक उद्योजक म्हणून बघण्याचं जे वाटचाल किंवा एक आयडिया बागवेकरांनी पुढे मांडली मला खरंच आवडली. थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो. बेसिकली मी लहानाचा मोठा मुंबईत झालो. रुईया कॉलेजमधनं BSc झालं. त्याच्यानंतर मी एक ऑडिओ इंजिनिअरिंगचं डिप्लोमा सर्टिफिकेट घेऊन मी जवळपास 7.5 वर्ष ॲज अ प्रोफेशनल साऊंड इंजिनियर फ्रीलान्स काम आणि एका नेटवर्क 18 नावाच्या पब्लिकेशन सोबत जर्नलिस्ट म्हणून काम केलं. सुदैवाने हे काम करत असताना मला जगभर हिंडायची संधी मिळाली. अगदी जपानपासनं US, युरोपमधले बरेचसे देश, जर्मनी, डेन्मार्क सारखे देश आणि हे जग बघताना किंवा हे देश बघताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की ह्या देशांचे जे 3 भक्कम पाये होते. पहिलं म्हणजे इंडस्ट्री, दुसरं सर्व्हिस आणि थर्ड वॉज ॲग्रिकल्चर. म्हणजे ह्या सगळ्या देशांमध्ये ॲग्रिकल्चरला तेवढंच महत्त्व दिलं गेलं जेवढं इंडस्ट्री आणि सर्व्हिसला दिलं गेलं. आणि वेळेस आम्ही लहानपणापासून शाळेपासून ऐकत आलोय की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि कुठेतरी त्याला बगल दिली जाते किंवा त्याचं महत्त्व कमी होतं असं वाटत होतं. आणि आतापर्यंत एक काम सुरू करून मला जवळपास आता 4-4.5 वर्ष होत आली. त्यातली पहिली 2 वर्ष नोकरी सांभाळून केल्यानंतर जेव्हा कळलं की आता इथे जायचीच वेळ आलेली आहे, स्वतः उभं राहून जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत होणार नाही, त्याला मग मी शिफ्ट झालो. पण हे सगळं करताना कुठेतरी असं जाणवत होतं की ह्या शेतीसाठी जे आम्ही काम करतोय ते फ्रस्ट्रेशन म्हणून नाहीये. म्हणजे जेव्हा केव्हा आमची ओळख केली जाते तेव्हा मुंबई सोडून गेलेला तरुण किंवा मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्याला आणि नोकरीला कंटाळून गेलेला तरुण अशी जेव्हा ओळख केली जाते तेव्हा कुठेतरी दुःख होतं. कारण हे जे डिसिजन घेतलेलं आहे की शेतीमध्ये व्यवसाय करायचा किंवा शेतीमध्ये उद्योग करायचा हे कुठल्याही निगेटिव्हिटी किंवा फ्रस्ट्रेशन पासून आलेलं नाहीये. तर एक कॅल्क्युलेट करून जी काही ऑपॉर्च्युनिटी आहे ह्या सेक्टरमध्ये, म्हणजे आय एम शुअर वैभव माझ्यासोबत अग्री करेल की ह्या सेक्टरमधली जी काही ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ह्या सेक्टरला एक बिझनेस म्हणून बघण्याची जी गरज आहे ती ओळखून ह्या क्षेत्रात काम करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आमच्या व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर बेसिकली सावंतवाडीमध्ये तळवडे नावाचं एक गाव आहे जे अगदी सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. तर तिकडे साधारण एक 10 एकर, भरपूर मोठी जागाही नाहीये, साधारण 10 एकर मध्ये आम्ही आमचा प्रकल्प सुरू केलेला आहे. अगदी जसं मी म्हणलं की कुठल्याही गोष्टीला कंटाळून तिकडे कधी गेलो नाही. तर जे काही काम करायचं त्याचा आधी व्यवस्थित अभ्यास केला. जवळपास 1 वर्ष तिकडे गेल्यानंतर काय करता येईल. जसं कोकणात आपण म्हणलं, म्हणजे सावंतवाडी कोकणात असल्यामुळे कोकणात आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हापूस आंबा आहेच किंवा बाकीची जी सीझनल क्रॉप्स आहेत ते, किंवा आपण ॲनिमल हजबंड्रीमध्ये जर आलो तर मुळात कोकणात प्राणी पाळणं किंवा गुरं पाळणं किंवा शेळ्या पाळणं हे अगदीच म्हणजे अगदीच दुय्यम समजलं जातं. म्हणजे त्याला व्हॅल्यू नाहीये त्या मानाने.
पण ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून आपल्याला चांगल्या पद्धतीने काय करता येईल आणि काय केल्याने ते जे आपण काम करू, जो कुठला उद्योग करू, त्याला एक लांब लचक किंवा लॉंग लास्टिंग कुठला एक व्यवसाय राहील, असं सगळा विचार करून सगळ्या तज्ञांशी बोलून, बऱ्याचशा व्यावसायिकांशी, अगदी धनगराशी जाऊन बोलून तो सगळा अभ्यास केला वर्षभर आणि त्याच्यानंतर व्यवस्थित कॅल्क्युलेट करून ठरवलं की आपल्याला शेळीपालनाने सुरुवात करायची आहे. आणि नुसतं सुरुवात न करता काहीतरी नाविन्य, बिकॉज अनलेस यू हॅव सम एक्सक्लुझिव्हिटी तुम्हाला कोणीच विचारणार नाहीये. सो जर पारंपरिक शेळीपालन कोकणात होतंय तर ते ज्या पद्धतीने होतंय आणि ज्या पद्धतीने लोक त्याच्याकडे बघतायत, तर त्याच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो. तर अशा प्रकारे एक अद्ययावत आणि अगदी सायंटिफिक आणि विज्ञानाच्या आधारे चालणारं गोट फार्म तयार करण्याचं आपण ठरवलं आणि सुदैवाने त्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. राजस्थान मधल्या शेळ्या ज्या अगदी कोरड्या वातावरणात राहतात, तर त्या कोकणामध्ये कशा आपण बाळगू शकू, त्यांचं ब्रीडिंग करून, त्यांचं संगोपन करून त्याची संख्या कशी वाढवू शकू आणि ओव्हरऑल शेळी पालनातला जो इव्हेंच्युअल प्रोडक्ट आहे मीट, त्याची क्वालिटी, त्याची क्वांटिटी, ह्या दोन्हीमध्ये वृद्धी कशी आणू शकू, ह्या सगळ्या ध्येय घेऊन आम्ही काम करतोय. आणि नुसतं एवढंच नाही तर ह्याच्या बरोबर बाकीचे जे आपले सीझनल प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबरोबर कसं काम करता येईल, लगोलग कसं काम करता येईल, ह्याबद्दल सदैव काम चालूच आहे आणि ह्याच्या पुढेही चालू राहील, ही सगळ्यांनाच खात्री देतो. पर्टिक्युलरली आम्ही सरांना, की ज्यांनी जसं मी म्हटलं की नफा व भांडवल, की एखादा उद्योग म्हणला की आपण किती पैसे टाकले आणि किती पैसे परत आले, हे सर्वात महत्वाचं आहे. तसंच मी हे जे आम्हाला आज प्रोत्साहन दिलंय, मी पुरस्कार म्हणणार नाही, त्याला प्रोत्साहनच म्हणेन. कारण त्या प्रोत्साहनाशी मी अशी अपेक्षा करतो की माझ्याकडे, वैभवकडे बघून आमच्यासारखे बरेच तरुण आणि जे ऑलरेडी मोठे उद्योजक आहेत किंवा एस्टॅब्लिश्ड बिझनेसमॅन आहेत, ते शेतीकडे उद्योग म्हणून बघतील आणि एक ओव्हरऑल रुरल सेक्टरमध्ये काम करून जे काही आपल्याला आपली प्रगती करता येईल त्याच्याकडे आमचा हातभार लागेल अशी अपेक्षा बाळगतो. थँक्यू.